मित्रहो नमस्कार। आज एका अतुलनीय योद्ध्याची आठवण स्मरण आपण करणार आहोत, कारण आज त्याचा स्मरण दिवस आहे। म्हणून या योद्ध्याची आठवण करावीच लागते, कारण आयुष्यात 41 लढाया, एकाही लढाईत पराभव नाही। आणि 41 लढाया आयुष्याच्या किती वर्षात केल्यात? तर 40 वर्षात। जितकं आयुष्य जगला त्यापेक्षा एक लढाई अधिकची लढून सगळ्याच्या सगळ्या जिंकण्याचा पराक्रम करणारा मराठी मुलकातला अतुलनीय योद्धा बाळाजी बाजीराव, अर्थात बाजीराव पहिला। आजच्या दिवशी बाळाजी बाजीरावांना मध्य प्रदेशातल्या रावेरखेडी गावात मरण आलं। अर्थात विषाणूजन्य आजारामुळे बाजीरावांचा मृत्यू झाला। आजही बाजीरावांची समाधी रावेरखेडी गावात नर्मदेच्या तीरावर उभी आहे। 1700 साली बाजीरावांचा जन्म झाला। 18 ऑगस्ट 1700 साली बाजीरावांचा जन्म झाला आणि जन्मस्थळ डुबेरे गाव, नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यातलं हे गाव। अंताजी मल्हार बर्वे या बर्वे परिवाराच्या मूळ पुरुषाला नाशिक जिल्ह्यातल्या 4 गावांची जहागिरी मिळाली आणि 1670 साली कोकणातल्या बर्वे परिवाराचं स्थलांतर महाराष्ट्रात झालं, नाशिकमध्ये झालं 4 गावांच्या जहागिरीमुळे। पुढे याच बर्वे परिवारात राधाबाई नावाच्या कन्या जन्माला आल्या आणि या राधाबाईंचा विवाह बल्लाळ परिवारात झाला बाळाजी विश्वनाथांच्या सोबत। बाळाजी विश्वनाथ आणि राधाबाई यांच्यातलं पहिलं अपत्य 1700 साली जन्माला आलं आणि त्यांचं नाव बाळाजी बाजीराव, अर्थात मराठी साम्राज्याचा सगळ्यात कर्तबगार पुरुष बाजीराव पेशवा। कर्तबगारी यासाठी की 41 लढायांमध्ये एकही लढाई बाजीरावांनी हारलेली नाही आणि सगळ्या निर्णायक लढाया आहेत। छत्रपती शाहू महाराज पहिले यांच्यासाठी पेशवा म्हणून काम करताना बाळाजी बाजीरावांनी आपल्या पराक्रमाची शर्थ दाखवली। मराठी साम्राज्याचा सर्वात मोठा शत्रू निजाम पालखेडच्या लढाईत पराभूत केला आणि ती पालखेडची लढाई तर इतिहासातल्या युद्धशास्त्राच्या अभ्यासाचं एक उदाहरण म्हणून जगाच्या समोर आली। त्याच पालखेडच्या लढाईत मोजक्या सैन्यानिशी बाजीरावांनी विजय संपादन केला। साखरखेड्याची 1724 साली झालेली लढाई, 1728 साली पालखेडची लढाई, 1731 साली दभोईची लढाई, 1737 साली चक्क दिल्लीतलं तख्त फोडणं आणि दिल्ली आपल्या ताब्यात घेण्याचा पराक्रम केला। 1739 साली नसीरगंजासोबतची लढाई बाजीरावांच्या आयुष्यातली एक मोठी लढाई आहे। 41 लढाया या माणसाने लढल्या। 1700 साली जन्म होतो। 1720 साली म्हणजे वयाच्या 20व्या वर्षी पित्याच्या अकाली निधनामुळे पेशवाईची वस्त्र पराक्रमाच्या जोरावर, बुद्धीच्या जोरावर बाजीरावांच्याकडे येतात आणि 1720 ते 1740 हा 20 वर्षाचा पेशवाईच्या वस्त्र मिळवण्याचा कालावधी आणि या 20 वर्षात 41 लढाया, प्रतिवर्षी 2। हा माणूस काय वेगाने काम करत असला पाहिजे विचार करा। पेशवाईची वस्त्र अंगावर मिळाल्यापासून 20 वर्षापर्यंत सतत 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 युद्ध करत राहणे आणि मराठी साम्राज्यांच्या, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचा विस्तार दिल्लीपर्यंत, दक्षिणेत तर आपलं एकमेव स्थान बाळाजी बाजीरावांच्या तलवारीमुळे निर्माण केलेलं होतं। सुरुवातीच्या काळामध्ये बाजीरावांना छत्रपतींच्या दरबारातील अनेकांचा विरोध होऊ लागला आणि याच विरोधामुळे बाजीरावांनी आपली तरुण योद्ध्याची एक वेगळी अशी फौज निर्माण केली। मल्हारराव होळकर कधी छत्रपतींच्या दरबारातल्या सरदारांच्या पैकी नव्हते, पण मल्हारराव होळकरांना एक सन्मानाचं स्थान देऊन, इंदोरसारखा मध्य प्रदेशातला महत्त्वाचा भाग देऊन इंदोर साम्राज्य सांभाळायला लावलं
आणि बाजीरावांनी मल्हारराव होळकरांना खूप मोठं स्थान आपल्या स्वराज्यामध्ये निर्माण करून दिलं. राणोजी शिंदे, पुढे इतिहासात तुम्हाला महादजी शिंदे वगैरे सगळी नावं, आणि आताही तुम्हाला ज्योतिरादित्य सिंधिया आणि त्याच्या आधी माधवराव सिंधिया ही सगळी नावं, राजमाता विजयाराजे सिंधिया आठवत असतील. या शिंदे घराण्याच्या नवीन सरदाराला राणोजी शिंदेना निर्माण करून त्यांच्या हाती तलवार देऊन त्याचा पराक्रम दाखवण्याचं श्रेयही बाजीरावांनाच जातं. बाजीरावांनी मराठी साम्राज्यातल्या वेगवेगळ्या सरदारांना पुढे आणलं, त्यांना मानाचं स्थान निर्माण करून दिलं. आपला भाऊ चिमाजी अप्पा आणि हे नवे सरदार यांच्या जोरावर बाजीरावांनी अक्षरशः मराठी साम्राज्याचा विस्तार घडवून आणला. या सगळ्या लढाया लढता लढता बाजीरावांच्या आयुष्यामध्ये मस्तानी नावाचं एक पात्र पण येऊन जातं. ज्या मस्तानी नावाच्या पात्राविषयी खूप मोठे गैरसमज लोकांच्या मनामध्ये आहे. खरं तर 1818ला पेशवाई संपल्यानंतर पुढे 100 वर्षांनी 1918ला दुसऱ्या बाजीरावांच्या कन्येचा मृत्यू पुण्यात झाला आणि त्यावेळी पेशवाईच्या वंशातील शेवटचा तारा निखळला होता. म्हणजे बाजीराव पेशवे आणि त्यांच्या पत्नी काशीबाई यांच्या पुढे जो वंशविस्तार झालेला आहे, त्या वंशविस्तारातला एकही व्यक्ती त्यानंतर उरलेला नाही आहे. दुसऱ्या बाजीरावांच्या उशिरा झालेल्या कन्येचा 1918 साली मृत्यू झाला आणि हा वंशवेळ खंडली, थांबली. पण मस्तानींच्या पोटी जे जन्माला आले त्यांची वंशवेल मात्र आजतागायत चालू आहे. आजही इंदोर सारख्या ठिकाणी तुम्हाला मस्तानीचे वंशज बघायला मिळू शकतात. मस्तानीच्या विषयामध्ये खूप मोठे गैरसमजही निर्माण करून दिले गेले आणि त्या गैरसमजाच्या मध्ये एक मोठी गोष्ट अशी होती की मस्तानी मुसलमान होती. मुळात बुंदेलखंडचा राजा छत्रसाल याच्या प्रणामी परिवारातील असलेल्या मुस्लिम समुदायातील पत्नीची आणि बुंदेलखंडांची अपत्य म्हणजे मस्तानी. राजा हिंदू असेल तर म्हणजे बाप हिंदू असेल तर मुलगी मुस्लिम कशी होईल. पण आपल्याकडं मस्तानीवर मुस्लिम समाजाचं असल्याचं चिटकवल्या गेलं. पुढे हीच मस्तानी नर्तकी होती असंही म्हटलं गेलं. खरं तर मस्तानी सर्व गुण संपन्न होती. पराक्रमाची शर्थ करता येत होती, हाती तलवार घेता येत होती, ती उत्तम नर्तकी होती, उत्तम गायिका होती आणि म्हणूनच मस्तानी आणि बाजीराव यांचे संबंध जुळले. अर्थात लोकांचा असाही समज आहे, भलेही पेशवाईतल्या किंवा पेशवे घराण्यातील अनेकांचा मस्तानीच्या अस्तित्वाला विरोध असेल, पण काशीबाई आणि मस्तानी यांच्यामधल्या संबंधामध्ये वितुष्ट कधी आलेलं नव्हतं. उलट शनिवार वाड्यात मस्तानीच राहायच्या. जेव्हा पेशवे शनिवार वाडा बांधण्याच्या आधी भाड्याच्या घरात राहत होते तेव्हाही मस्तानी त्याच परिवारामध्ये सहभागी झालेल्या होत्या. त्यामुळे मस्तानी अस्वीकृत व्यक्तिमत्व होतं असं नाही. राजा म्हणून, पुढे राजाचा उत्तराधिकारी नेमताना म्हणून जे काही विवाद निर्माण होतात तेच विवाद या घरातही जन्माला आलेले होते. आजही मस्तानीचे वंशज आहेत. हा वीर योद्धा मध्य प्रदेशातल्या नर्मदे काठी रावेरखेडी गावामध्ये विषमज्वराच्या आजारामुळं अनंतात विलीन झाला. तिथे आजही समाधी तुम्हाला ती बघायला मिळेल. या बाजीरावांच्या पवित्र स्मृतीला, नुसत्या पवित्र स्मृतीला मी म्हणणार नाही, त्या पराक्रमी स्मृतीला आजच्या दिवशी विनम्र अभिवादन. नमस्कार.